माझं नाव रिद्धी पाटील आहे. मी गेल्या 10 वर्षापासून तर स्टार्ट झालं तेव्हापासून मी हे लवली लॉकचं सॅनिटरी पॅड वापरते. माझी साईज आहे XXL आणि हाच ब्रँड मला लागतो. हाच ब्रँड मी यूज करते. एज आय एम अ वर्किंग वुमेन. मी 10 ते 12 तास बाहेर असते. मग मला टाइम नसतो चेंज करायला, पण ह्या पॅडमुळे मला त्याची टेन्शन नसते का मला आता 2-2 तासात 3-3 तासात पॅड चेंज करायचं आहे, का मला आता लीक होणार त्याचं टेन्शन आहे. ते काहीच मला टेन्शन नाही, थँक्स टू लवली लॉक. मंडळी नमस्कार. वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे मिनल ताईकडे, जिचं वसईला एक युनिट आहे. सर्वांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या बेसिक गरजा असतात. सर्वात महत्वाची स्त्रियांची गरज असते ती म्हणजे हायजीन. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पाळीमध्ये तिला हायजीन राखणं अगदी गरजेचं असतं. ह्या ताईने मार्केटमध्ये खास महिलांसाठी असे पॅड आणलेले आहेत की ज्यांनी तुमची हायजीन अगदी व्यवस्थित मेंटेन राखली जाईल. या ताईला भेटणार आहोत आणि तिच्या या सॅनिटरी नॅपकिन विषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार. तर ताई मला तू सांग ना, हे सॅनिटरी पॅड आपण नेहमीच केमिस्ट कडून घेतो, बरोबर. मला असं तुला विचारायचंय की ह्या महिलांनी तुझ्याकडूनच पॅड का खरेदी करावेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुमचं आणि तुमच्या टीमचं आमच्या हेरंबा हेल्थकेअर मध्ये मनापासून स्वागत करते. सप्रेम नमस्कार सर्वांना. आपण ज्या महिला आहेत त्या महिलांना पिरियड्स मध्ये एकतर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो. खाज, जळजळ, रॅशेस होतात आणि स्किनवरती पुरळ सुद्धा येतं. आणि ते काय करतात, दरवेळेला वेगवेगळे ब्रँड्स यूज करून बघतात. एकदा हे ब्रँड, एकदा ते ब्रँड, असा प्रॉब्लेम होतो. मात्र त्यांना एक निश्चित पद्धतीचं त्यांना कुठलंही सोल्युशन मिळत नाही. तर ते सोल्युशन घेऊन आलेले आहे लवली लॉक सॅनिटरी पॅड. आमचे जे पॅड्स आहेत हे टोटली ऑर्गॅनिक आहेत. नॉन ओव्हन पद्धतीचं त्याचं टॉपशीट आहे आणि हे पॅड्स वापरल्यामुळे महिलांना खाज, जळजळ, रॅशेस आणि सारखे पॅड चेंज करणं ह्या कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. तर मग हे कॉस्टली असतील? मुळीच नाही मॅडम. जे मार्केटला पॅड्स मिळतात, मार्केटला हे जे पॅड्स आहेत, जे काही ब्रँडिंग आहेत, तर त्यांच्याही पेक्षा कमी किमतीमध्ये आम्ही हे पॅड्स देतो. ऑर्गॅनिक असून सुद्धा महिलांचा विचार करून त्यांच्या खिशाला पॅड्स आपले घेणं परवडलं पाहिजे, हाच आपला विचार आहे आणि आपण खूप कमी किमतीमध्ये हे पॅड्स देतो. प्रत्येक महिलांना भारी किमतीचे सॅनिटरी पॅड प्रत्येक महिन्याला खरेदी करणं जमत नाही, किंबहुना ते अफोर्ड करू शकत नाही. तर ही ताई खूप छान असं कार्य करते. तर तिच्या या पॅड विषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मला तर उत्सुकता आहे, मला वाटतं तुम्हाला देखील उत्सुकता असेल. ताई आता सांग ना. हो, नक्कीच. हे जे आपलं लवली लॉक म्हणून आपलं हे ब्रँड आहे, तर हे आपले पॅड्स कसे असतात ते मी आता तुम्हाला दाखवून देते. जी साईज आहे ही XL साईज आहे आणि ह्याच्यामध्ये हे अजून एक पॅड येतं आपलं, ह्याच्यामध्ये ही साईज आहे XXL. तर एक जनरली महिला XL साईज वापरतात, तर आपण एका ह्या XL साईज वरती आता डेमो आपण करून बघूया. हा, हे आपलेवाले लवली लॉकचे पॅड्स आहेत. हे जसे तुम्ही बघताय ह्याला आउटर कव्हर सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे जेव्हा जी महिला पॅड वापरेल तर त्यावेळेला फक्त तिचा स्पर्श ह्या पॅडला होणार आहे. त्याच्यामुळे हे पूर्णपणे हायजिनिक पॅड आहे. आणि जसं तुम्ही हे आउटर कव्हर बघताय, हे कुठल्याही पद्धतीचं प्लास्टिक टाईप नाहीये. हे दिसायला फक्त प्लास्टिक मध्ये आहे, मात्र हे कागदासारखं फाटलं जातं. त्याच्यामुळे हेही बायोडिग्रेडेबल आपलं जे पॅड आहे, तर ते पॅड बायोडिग्रेडेबल करण्यासाठी हेही कव्हर मदत करतं. आता आपण पॅड पाहूया. ह्या पॅडचं स्टिकिंग खूपच जास्त चांगलं आहे. त्याच्यामुळे जे पॅड्स आहेत ते अंडरगार्मेंट्स वरून हलत नाहीत. ओके, खूप छान. हे आपलं पॅड आहे आणि हे तुमचं मार्केट मधलं पॅड आहे. ओके. तर जसं हे तुम्ही बाहेरचं कव्हर बघताय यांचं, तर त्यांनी आउटर कव्हरच दिलेलं नाहीये आणि हे टोटली प्लास्टिक वालं कव्हर आहे. आता आपण हेही पॅड इथे साईडला ठेवूया. जसं तुम्ही बघताय तर पॅडच्या मेन म्हणजे साईज मध्ये सुद्धा खूप जास्त फरक आहे. तर ही साईज फक्त 270 mm येते, तर आपली साईज आहे ती 290 mm येते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे एनियन पॅड्स आहेत. तर ह्या एनियनचा फायदा काय होतो, जे महिलांना दर महिन्यामध्ये पाळी मागे पुढे होते, तर ती पाळी नियमित करण्याचं काम ही एनियन चिप करते. ज्यांना काही ब्लड क्लॉट्स पडतात, तर ते ब्लड क्लॉट्स कमी करण्याचं काम ही एनियन चिप करते. आणि हे एनियन म्हणजेच काही निगेटिव्ह आयन्स असतात, ह्याच्यातून एक मॅग्नेटिक एनर्जी मिळते. ह्याला एनियन टेस्टर बोललं जातं. जर मी ह्याच्यावरती फिरवेन
तर तुम्हाला एक आवाज येतोय. तर हे ओरिजिनल एनियन वाले पॅड्स आहेत आणि हे आपण ओरिजिनल चिप वालेच आपण पॅड सेल करतो. कारण मार्केटमध्ये ओरिजिनल आणि डुप्लिकेट दोन्ही मिळतात आणि एकाच रेटला मिळतात. मात्र आपण फक्त ओरिजिनल मध्येच काम करतो. जसे की हे मार्केटमध्ये एक डुप्लिकेट वाला पण असतं, तर ह्याच्यावरती हा रोल वाजत नाहीये एनियन टेस्टर. मात्र जर हा रोल आहे तर आपण कुठेही फिरवू तर हे वाजतं. तर आपण फक्त ओरिजिनल एनियन वरच काम करतो. महिलांना मॅडम एक दर महिन्याला दर दिवशी एक 25 ते 30 मिली फ्लो होत असतो. आपण जास्तीचा फ्लो जर आलाच कोणाला तर त्याच्यासाठी आपण एक 60 मिली पाणी घेऊया. हे टोटल 60 मिली पाणी आहे. हे 60 मिली पाणी आपण ह्या पॅड वरती टाकूया. आपण आता अजून एक 60 मिली पाणी घेऊया. आणि हे जे तुमचं मार्केट मधलं जे पॅड आहे हे पूर्ण 60 मिली वॉटर आहे. हे आपण ह्या पॅड वरती टाकूया. बघताय तसं हे पॅड मध्ये पाणी लगेच बाहेर यायला सुरुवात करतं. हे तेवढं ऍब्झॉर्प्शन घेत नाही आणि हे पाणी आता तरंगायला लागलं पॅड वरती. आता हे सगळं लिकेज व्हायला सुरू झाले. मात्र जर तुम्ही आपल्या पॅडला हात लावा, पूर्णपणे ड्राय झालेला आहे, एकदम 100% ड्राय झालेला आहे. आणि हे तर बघा, हे नुसतं भिजलं, हे नुसतं भिजलेलं आहे. हे तुम्ही 2 तास सुद्धा पॅड वापरू नाही शकत. मात्र हे जे आपलं लवली लॉकचं पॅड आहे हे तुम्ही अगदी दिवसभर जरी वापरलं काहीच म्हणजे ओलसरपणा नाही. आपण महिलांसाठी तोच विचार करून हे पॅड्स बनवलेले आहे. जास्तीत जास्त ऍब्झॉर्प्शन झालं पाहिजे, म्हणजे पूर्ण दिवस त्या युज करू शकतो. हो हो हो. आणि कशी ह्याची जी टॉपशीट आहे हे प्लास्टिक नाहीये. प्लास्टिकचे पॅड डॉक्टर सांगतात की दर 2 तासाने तुम्ही चेंज करा. तर हे नॉन ओव्हन मटेरियल आहे, कॉटन ही मटेरियल आहे. त्याच्यामुळे ह्या महिलांना कोणताही त्रास होत नाही हे पॅड्स वापरल्यामुळे. इचिंग वगैरे काहीच होत नाही. आपण अजून एक 60 मिली पाणी टाकूया. हे टोटल आपण 120 मिली पाणी टाकलेलं आहे. एवढा खरं तर फ्लो कोणालाही होत नाही. मात्र हे जस्ट आपण आता डेमोसाठी म्हणून दाखवतोय की जास्तीत जास्त याची ऍब्झॉर्प्शन क्षमता आहे. ह्या पॅड वरती पाणी टाकण्याची गरजच नाहीये अजूनही, कारण हे सगळं पाणी ऑलरेडी भिजलेलं आहे आणि सगळं पाणी ह्याच्यातून थपथपतंय, गळतंय. त्याच्यामुळे महिलांना सारखे हे पॅड चेंज करून खर्च त्यांना करायला लागतो. आणि प्लास्टिकचा त्रास होतो तो त्यांना अजूनही वेगळा आहे. ह्याने अजून रॅशेस येणार तेही वेगळे आहेत. मॅडम पॅडला हात लावून बघा. हो, काही म्हणजे जरा देखील ओलसरपणा जाणवत नाहीये. आणि इथे तर तुम्ही बघताय टोटली हा पॅड असा पूर्ण भिजलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गंमत अशी आहे की ह्याला हे लिग गार्ड दिलेले आहेत. ह्या लिग गार्ड जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत तुमचं पॅड ओपन होत नाही. नाहीतर कधी कधी काय होतं, ह्यातल्या पॅडचा असा गोळा होतो आणि मग ते खूप म्हणजे त्रासदायक होतं. हे लिग गार्ड आहे त्याच्यामुळे तुमचं पॅड लिकेज न व्हायला मदत होते. हे जेव्हा आपण ओपन करणार, आता आपण डेमो पुरतं ओपन करतोय तेव्हाच हे पॅड ओपन होतं. तुम्ही अशा पद्धतीचं मॅडम कधी पॅड पाहिलं होतं का? नाही, अजिबातच नाही. फर्स्ट टाइम बघते. हे बघा, ही पॅडची क्वालिटी आहे. ह्या पॅडचे 8 लेयर्स असतात. अशा प्रकारे हे टिश्यू, एल लीड, त्याच्यानंतर सॅपशीट, असं हे टोटल 8 प्रकारचं हे लेयर्स असतात. अच्छा. आणि जेव्हाही तुम्ही जेली हातात घ्याल त्या तुम्हाला एक थंडपणा महसूस होईल. थंडावा देण्याचं काम ही जेली करते. आणि ह्याच्यामध्ये हे एवढं पाणी उरलेलं आहे. आपण अख्खं पाणी घेतलं होतं. ही जेली जरी ह्याच्यामध्ये टाकलं तरी ते लगेच पाणी ऍब्झॉर्ब करायला सुरुवात करेल. तर एवढं हे हाय ऍब्झॉर्प्शनचं पॅड आहे. आणि कम्फर्ट पण खूप फील होतं. आणि हे लेयर्स आहेत त्याचे आणि ही त्याची टॉपशीट आहे. टॉपशीट बघा त्याची. ह्याला असंख्य होल आहेत. त्याच्यामुळे जे येणारे लिक्विड आहे ते पटकन ऍब्झॉर्ब करण्याचं काम ही शीट करते. आणि ही एनियन चिप आहे. ही एनियन चिप जशी मी मगाशी ओली सुकी होती तेव्हाही दाखवलेली, ह्याच्यावर आता पाणी आलेलं आहे तरी सुद्धा ही ऍक्टिव्हेट आहे. त्याच्यामुळे हे एनियन चिप आपल्याला खूप मदत करते फ्लोर कव्हर करण्यासाठी. हे तुमचं मार्केटवालं पॅड आहे मॅडम, ज्याच्यातून पाणी पूर्ण गळतंय. सगळंच भिजलेलं आहे. बापरे. हे बघा, म्हणजे काही कामाचे, हे काही कामाचेच नाहीयेत पॅड. हे म्हणजे कंपल्सरी ते बदलावेच लागतात. हे बघा, ह्याच्यातून जेवढं पाणी टाकते तेवढं आपलं पॅड ते पाणी ऍब्झॉर्ब करते. आणि ह्या पॅड मध्ये मॅडम जी मेन सगळ्यात महत्वाची जी खतरनाक गोष्ट आहे ती म्हणजे ह्याची टॉपशीट.
टॉपशीट म्हणजे काय सर्वसामान्य महिलांना कळत नाही. तर ही वरची लेअर ह्याला आम्ही टॉपशीट बोलतो. तर ही लेअर जे कशापासून आहे. बनवलेली आहे? जर तुम्हाला एक हात लावून बघा, खरखरीतपणा जाणवतोय का? हो आहे. हा एक खरखरीतपणा आहे. आणि हे बघा, ह्याला ड्रायनेट असं सुद्धा बोललं जातं. मात्र हे प्लास्टिक आहे. हे प्लास्टिक असल्यामुळे ह्याच्यामुळे तुम्हाला खाज, जळजळ, रॅशेस हा सगळा त्रास होतो आणि ह्याच्यातून काहीच नाहीये. हे अशा पद्धतीचं मार्केट मधलं पॅड आहे. आणि सगळ्यात हल्ली महत्वाची गोष्ट अशी आहे की आजकाल ज्या शाळेतल्या मुली आहेत त्यांचं सुद्धा पाळी यायचं वय खूप कमी झालेलं. जसं की पहिले लहान मुलींचं 7वी 8वी मध्ये पाळी यायची, हल्ली 4थी 5वीच्या मुलींना सुद्धा पाळी येते मॅडम. तर त्या लोकांनी जर ह्यातले पॅड वापरले आणि जर प्लास्टिकचे पॅड वापरले तर त्यांच्या तब्येतीचं काय होणार? बरोबर आहे. खूप छान असे सॅनिटरी नॅपकिन्स इंट्रोड्यूस केलेले आहेत खास महिलांसाठी. महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरल्यानंतर ते डिस्पोज कसं करायचा हा प्रश्न पडतो. कारण आजकाल प्रत्येक सोसायटीमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा याचं वर्गीकरण करायला सांगतात. तर मिनल ताईंनी ह्याच्यावर छान असं सोल्युशन प्रत्येक सोसायटी आणि प्रत्येक स्त्रियांसाठी आणलेलं आहे. ताई सांग ना. हो नक्कीच मॅडम, कारण आपले जे एवढे सॅनिटरी पॅड्स आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिक असतो कुठल्याही कंपन्यांचं घ्या, भले आमचे फक्त ऑर्गॅनिक आहेत, मात्र जे इतर आहेत तर तोही कचरा शेवटी कुठे जातो तर डस्टबिन मध्ये जातो. आणि डस्टबिन मधला कचरा शेवटी जातो डम्पिंग ग्राउंडला आणि तो उघड्यावरती पडला जातो आणि वर्षानुवर्ष त्याचं विघटनही होत नाही. मात्र जसं की शाळा, कॉलेजेस, मोठे मोठे कॉर्पोरेट ऑफिसेस, मोठ्या मोठ्या सोसायटी जिथे हा अतोनात कचरा निर्माण होतो, तर तिथे आपण काय करू शकतो? तर त्याच्यासाठी हे सोल्युशन आहे. ही आहे आपली डिस्पोजेबल मशीन. ह्याला सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजेबल मशीन बोललं जातं. तर ही वापरायला ही खूप सोपी आहे आणि युनिक आहे. इथून आपण फक्त मशीनला लाईट द्यायची आहे आणि जे काही यूज केलेलं पॅड असेल, यूज केलेलं पॅड तुम्ही इथून आतमध्ये टाका, ह्याची विंडो बंद करा आणि तुम्हाला फक्त ह्याचं हे बटन एकच आहे, हे बटन चालू करायचंय की आतमध्ये पॅड आपोआप जळलं जातं. आणि पॅड जळल्यावरती गंमत अशी आहे की इथे फक्त त्याची ऍश राहते. म्हणजे जेवढी एका सिगरेटची ऍश असेल तेवढीच ऍश ह्या एका पॅडची निर्माण होते. खूप छान. आणि तुम्हाला काहीच काम नाहीये, फक्त हा ऍश ट्रे आहे तो तुम्हाला साफ करायचा आहे. आणि तुम्हाला एकदम हे सुंदर उत्तर आहे. तुम्हाला पर्यावरण जर वाचवायचं असेल तर तुम्हाला डिस्पोजेबल मशीन शिवाय काय पर्यायच नाही. पण मला एक प्रश्न होता की ह्याच्यामध्ये आपण फक्त ऍट अ टाइम एकच पॅड टाकू शकतो का? ऍट अ टाइम तुम्ही 2, 3, 4, 5, 10 पर्यंत पॅड्स टाकू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा कॅपॅसिटी येतात. तुम्ही कॅपॅसिटीच्या हिशोबाने पण मशीन घेऊ शकता. ह्याच्यामध्ये डेलीची कॅपॅसिटी असते 50 ते 100, 100 ते 150. मग त्या पॅडच्या मशीन आहेत त्या अजून मोठ्या मोठ्या होत जातात. तर ताई मला सांगशील का ह्याचं अप्रॉक्स काय जातं? कॉस्टिंग ह्याची जाते 7,000 रुपये. 7,000 रुपये प्लस 18% जीएसटी येतो. आणि ह्याला मग काही अजून बाकीचे काही खर्च नसतात? फक्त तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय द्यायचा एवढंच. ओके. आणि तुम्ही पर्यावरणाला हातभार तर लावतातच आहात. हो बरोबरच आहे. छान आहे. मंडळी, शाळा, कॉलेज, कुठल्या सोसायटी असतील, हाऊसिंग सोसायट्या, त्यांना जर काही अशी मशीन हवी असेल तर मिनल ताईला त्यांनी नक्की संपर्क करावा. आता तुझ्याकडचे सॅनिटरी पॅड तर मी पाहिले, पण ह्या व्यतिरिक्त तुझ्याकडे काय काय आहे? माझ्याकडे अजून मॅडम तुम्हाला एक गंमत सांगायला आवडेल की सगळ्या गोष्टींमध्ये एक ऍडव्हान्स स्टेज गेलेली आहे. जसं की आधी बायका कपडा वापरत होत्या, त्याच्यावरून सॅनिटरी नॅपकिन वापरायला लागल्या. मात्र ज्या आजकालच्या यंग मुली आहेत, ज्यांना एकदम 12-12 तास कंटिन्यू काम करायचं आहे, ट्रॅव्हलिंग आहे, जसं की तुम्ही स्वतः सुद्धा की कंटिन्यू ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत, तर त्या महिला बोलतात की मॅडम आम्हाला सॅनिटरी नॅपकिन सारखं चेंज करणं शक्य होत पॉसिबल नसतं. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी हे एकदम ऍडव्हान्स सोल्युशन आहे. ह्याला पिरियड पॅन्टी असं बोललं जातं. तर ह्या तुम्ही हा मॅडम, आणि फक्त ह्या तुम्ही पिरियड्स मध्ये वापरू शकता, म्हणून याला पिरियड पॅन्टी बोलतात. तर ह्याला हे छान असं आउटर कव्हर पण येतं. म्हणजे जेव्हा तुम्ही पॅन्टी तुमच्या यूज कराल तर त्या यूज केलेल्या पॅन्टी सुद्धा तुम्ही ह्या पिशवीमध्ये टाकू शकता आणि डिस्पोज व्हायला मदत होते. कचरा वेचकांनाही समजतं की बाबा ह्याच्यामध्ये पिरियड पॅन्टी आहेत. तर ही आहे मॅडम पिरियड पॅन्टी. वाव, छान आहे. तुम्ही हात लावून बघू शकता किती सुंदर हे मटेरियल आहे. सॉफ्ट एकदम, खूप सुपर सॉफ्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचं जे मटेरियल आहे ते सुद्धा नॉन ओव्हन पद्धतीचंच आहे. तर याच्यामुळे कमरेला कधीच खाज, जळजळ, एक्स्ट्राचा घाम आला तरी सुद्धा इथे रॅशेस येण्याचा प्रश्न राहत नाही. छान आहे. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मॅडम ह्याची साईज. ह्याची साईज फ्री साईज आहे. म्हणजे एल साईजच्या कंबरपासून ते डबल एक्सेल पर्यंत ह्या पिरियड पॅन्टी आहेत त्या वापरल्या जाऊ शकतात. ह्याची साईज बघा, खूप छान. आणि हे खूप वापरायला सुंदर आहेत.
ह्याच्यावरती किती ताण आला तरी हे फाटत नाहीत. म्हणजे एक 24 हो, आवर्स 24 अवर सुद्धा तुम्ही स्वतः वापरू शकता. क्या बात आहे. एवढे सुंदर मस्त. आहेत. तर सुंदर असं सोल्युशन ह्या ताईने खास स्त्रियांसाठी आणलेलं आहे. मी तर म्हणते ज्यांना खूप लॉंग ट्रॅव्हल करायचं आहे, आजकाल मुलींचं मेडिकल हो. कॉलेजमध्ये वगैरे 12-12 स्पोर्ट्स तास मध्ये स्पोर्ट्समध्ये त्या मुलींना किंवा स्त्रियांना पॅड बदलणं इम्पॉसिबल असतं, शक्यच नसतं. त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे. आणि तुम्हाला अजून एक आणि याची ताई हे गंमत खूप महाग असेल. नाही, मुळीच नाही. तुम्ही ह्याची जर किंमत बघाल ना, किंमत बघा, त्याच्यासोबत तुम्ही ह्याची क्वालिटी बघा. सुपर सॉफ्ट मटेरियल आहे, जेणे की तुम्ही 24 तास जरी हे खरंच. मटेरियल वापरलं तरी सुद्धा महिलेला कुठल्याही प्रकारची खाज, जळजळ, रॅशेस होणार नाहीये. अशा पद्धतीने बनवलेलं आहे. आणि हे लीक पण होत नाही. हो, लीक आउट सुद्धा होत नाही. ह्याला खास ह्या फ्रिल्स दिल्यात आहेत. हम्म. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे एकदा पिरियड पॅन्टी घातली की त्याच्यावरती अंडरगार्मेंट सुद्धा घालायची गरज नाहीये. नाही. तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावरती तुमची म्हणजे जीन्स, एवढं सेफ आहे. हो, एवढं हे सेफ आहे. खूप छान आहे हे. तर ताई आता बरोबर. ह्याचं काय प्राइसिंग जातं? जर तुम्ही मार्केटला घेतले ना मॅडम, ब्रँडिंगचे जरी घेतले तर ते त्यांचे 70 रुपये 80 रुपयापासून त्यांचे चालू होतात. आणि त्याच्या 70 रुपयामध्ये त्यांना एल साईज, खूप छोटी साईज देतात. मात्र आपली ही फ्री साईज आहे. आपलं हे अशा पद्धतीचं 5 पीसचं पॅकेट येतं. ठीक आहे. आणि याची एमआरपी जाते 300 रुपये. मात्र जे कोणी तुमचे वाव स्नेहलचे व्हिडिओ बघून आपल्याला कमेंट करतील, इन्क्वायरी येतील, त्यांना आपण खास डिस्काउंट मध्ये हे वाव. देणार आहोत. ह्या पिरियड पॅन्टी 300 रुपयाला नाहीयेत, तर 150 रुपयाला 5 आहेत. तर मंडळी, ह्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी नक्की हिला संपर्क फक्त करा. 30 रुपये. 30 रुपयामध्ये तुम्हाला 24 छान. अवरची तुम्हाला केअर मिळते हो, मॅडम. care मिळते. आणि हायजीनही मिळते हो, आहे. बरोबर आहे. खूप छान. ताई आता ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे तुझ्याकडे? हा, माझ्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त जसं की सॅनिटरी नॅपकिन्स आहेत, तर जशाच ह्या आहेत आपल्या सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन. म्हणजे अच्छा. जसं की ह्या मशीन जास्त तर आपल्या शाळा, कॉलेजेस, आणखीन बरोबर. कॉर्पोरेट ऑफिसेस असतात, तर तिथे ह्या मशीन्स वापरल्या जातात. त्याचं कॉइन टाकलं रे टाकलं की लगेच तुम्हाला ह्याच्यातून एक पॅड मिळून जातं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे पॅड्स ठेवू शकता, सर्व साईजचे पॅड ठेवू शकता. आणि आमची ही मशीन स्पेशालिटी ह्या मशीनची अशी आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, त्याच्याशिवाय टोकन, हेही सगळं चालतं. अच्छा. आणि जे कॉइन्स चालत नाहीत, काही जुने कॉइन्स असतात, तर मशीन ते कॉइन्स घेत नाही, Accept करत ऍक्सेप्ट नाही करत, इथून लगेच तुम्हाला बाहेर टाकून देते. त्याच्यामुळे कोणी नाही बोलू शकत की बाबा तुमची मशीन पैसे खाते, हो हो. असं होत नाही. तर ही खूप युनिक मशीन आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये साईजेस येतात. एक तर तुम्ही 50 पीसचं सुद्धा करू शकता, आणि हे तुम्ही 100 पीसचं करू शकता. अच्छा. मशीनची काय प्राइस जाते? ही जी 25 पीसची जी मशीन आहे त्याची कॉस्टिंग 7,000 प्लस 18% जीएसटी आहे. अच्छा. आणि ही मोठी आहे, ह्याची कॅपॅसिटी 50 आहे, तर ही मशीनची कॉस्टिंग 9,000 प्लस 18% जीएसटी. तर मिनल, आता मला हा. तुला एक विचारायचं की आता माझ्यासारख्या स्त्री आहेत हा. की ज्यांना चला काहीचं युट्रस काढलंय किंवा हो, काहींचे हो. आता पिरियड बंद झालेले हो. आहेत, पण माझ्यासारख्या स्त्रिया ज्या जेव्हा बाहेर पडतात किंवा बरोबर. घरामध्ये काही फंक्शन असेल किंवा कधी कधी काय होतं, खोकताना, शिंकताना, अगदी बरोबर. उड्या मारताना, फास्ट चालताना युरिन लीक आउट होतं. बरोबर. तर मग एम्बॅरेसिंग असं फील होतं. कुठेतरी अगदी बरोबर. फंक्शनला गेल्यात, जोराजोरात हसतात आणि युरिन 1-2 ड्रॉप लीक होतं. तर बरोबर. मग अशा महिलांना मग काय होतं, घराबाहेर पडत नाहीत की त्यांना अगदी असं वाटतं बरोबर. नको, मग बॅड स्मेल येतो वगैरे, अनेक रिझन्स असतात. तर मग ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का? हो, ह्याच्यावरती खूप छान सोल्युशन आहे. तुम्ही प्रश्न विचारलेलाही खूप छान आहे. ह्याला पॅन्टी लायनर्स बोलतात. तर हे एवढे खूप छान सुबक असतात. हेही हायजेनिकच आहेत. ह्यालाही आउटर कव्हर वगैरे दिलेला आहे. जेव्हा जी महिला वापरेल तेव्हा तिचा फक्त ह्याला हात लागला जाणार आहे. तर तुम्ही हे बघू शकता, हे पॅन्टी लायनर आहे. तुम्ही हात लावून बघा, एकदम सुपर सॉफ्ट क्वालिटी आहे. आणि हे तुम्ही अगदी दिवसभर वापरलं तरी सुद्धा काही प्रश्न नाही. जसं मी एनियनचं पॅड दाखवलं, त्याच्यामध्ये ओरिजिनल एनियन चिप होती, तसेच हे ओरिजिनल एनियन चिपच अच्छा. पॅन्टी लायनर आहे. म्हणजे- साधं वालं पॅन्टी लायनर नाहीये. अच्छा. मग ह्यानी आपल्याला रॅश वगैरे काही हो, काहीच होत कारण नाही. काय होतं, या अशा एजच्या स्त्रियांची स्किन पण अशी हो, सेन्सिटिव्ह हो, असते, हो. अगदी त्यांना बरोबर. इचिंग वगैरे लगेच अगदी पकडतं. बरोबर. हा. अगदी तर बरोबर. मग त्याच्यासाठी हे छान आहे. हो, हो. तर मग आता आणि- ह्याचं काय प्राइसिंग जातं? हे तुम्हाला तुम्ही कशाही पद्धतीत घेऊ शकता. ह्याची मिनिमम पॅकिंग येते अशी 30 पीसची. अच्छा. तर हे तुम्हाला 1 पीस जातं 1.5 रुपयाला. मिनल, बऱ्याच जणींना ना व्हाईट डिशचा इश्यू हो, असतो, अगदी म्हणजे बरोबर आहे. असं अधून मधून चालूच हो, असतं हो. लिकेज. मग त्यांना पण असं एम्बॅरेसिंग फील होतं आणि बरोबर. त्या काय असे मोठे पॅड वापरू शकत नाहीत किंवा पॅन्टी लायनरही त्यांना उपयोगाचे बरोबर, नसतात बरोबर. आणि
तुझ्या दाखवल्या पॅन्टी त्याही त्यांना घालणं इम्पॉसिबल असतं. बरोबर. मग त्याच्यासाठी असं इन बिटवीन काही आहे का? लायनर तर आपण वापरतो आहोतच, मात्र कसं ते जे कंटिन्यू व्हाईट वॉश जातं त्याने अंडरगार्मेंट सुद्धा खूप खराब बरोबर, होतात, हो. वास येतो. त्याच्याप्रमाणे आपल्या ज्या आईच्या वयाच्या वगैरे ज्या लेडीज आहेत, थोड्या 55-60 क्रॉस केलेल्या आहेत, त्यांना कंटिन्यू लिक्विड पास होत राहतं. तर ते लोक काय बोलतात की आम्हाला छोटे पॅन्टी लायनर नाही चालत, हो. सारखे ते आम्हाला चेंज करायला बरोबर. लागतात. तर त्यांच्यासाठी खूप छान सोल्युशन आहे. हे लवली लॉकचे सॅनिटरी पॅडच आहेत, मात्र हे पॅड साईज खूप छोटी आहे. आणि हे कधी चौथ्या पाचव्या दिवशी हो. पण ज्यांना कमी होतं, हो, जेव्हा किंवा फ्लो कमी तुमचा हो. कमी होतो त्यावेळेला तेव्हा थर्ड पण फोर्थ फिफ्थ डे ला तुम्ही हे पॅड्स वापरू शकता. एकदम Fourth, सुपर fifth- सॉफ्ट आहे, 4th 5th डे साठी पण छान आहेत. व्हाईट डिस्चार्ज वाल्यांसाठी पण खूप छान आहे. आणि ज्यांना कंटिन्यू लिक्विड पास होत हो, राहतं, हो. खोकल्यावरती शिंकल्यावरती शू हो. पास होत राहते, तर त्यांच्यासाठी त्यावेळेला पण सुद्धा हे पॅड तुम्ही वापरू शकता. हो. आणि ह्याचे खूप छान. विंग्स सुद्धा खूप मोठे आहेत, वापरायला खूपच सुबक आहेत. म्हणजे 40-50 60च्या बायका हो, ज्या हो. ट्रॅव्हल करतायत हा, त्यांच्यासाठी हे छान आहे. त्यांच्यासाठी हा. सुद्धा हे खूपच छान सोल्युशन आहे. खूप छान. तर ताई, तर मंडळी, बऱ्याच महिला या घरात बसलेल्या असतात, हाऊसवाईफ असतात आणि त्यांना काही ना काहीतरी करायची इच्छा असते, पण त्यांच्याजवळ फिनान्शियल इश्यू असतो, म्हणजे भांडवल नसतं. तर ह्या ताईने अगदी कमीत पैशात तुम्ही स्वतःच्या घरातून व्यवसाय करू शकाल असं सोल्युशन आणलेलं आहे. एक ऑप्शन, एक पर्याय आणलेला आहे. ताई, नक्की काय पर्याय आहे तो? म्हणजे तुम्ही तुमचा जॉब करता सुद्धा एक सेकंड ऑप्शन म्हणून, एक सेकंड तुम्हाला अर्निंग, त्याच्यासाठी तुम्ही एक काम करू शकता. जर ज्यांना कोणाला हे आपल्या लवली लॉकचं सॅनिटरी पॅडचं ब्रँडिंग आहे, तर ह्याच्यामध्ये आम्ही ऍज अ डिस्ट्रीब्युटरशिप वगैरे देतो. तेवढं नसेल त्यांना जमत, त्यांचं बजेट जर कमी असेल, तर त्यांना आम्ही त्यांच्या नावाचं याप्रमाणे ब्रँडिंग करून देतो. मग ताई, ह्याला किती लागते इन्व्हेस्टमेंट? जसं तुम्ही आता बघत असाल, याच्यामध्ये हे सपना केअर आहे, हे बिलीव्ह हर्बल आहे, हे नाईस डेज म्हणून प्रॉडक्ट आहे. तर ह्या वेगवेगळ्या कलर्स मध्ये, वेगवेगळ्या पॅकेजिंग मध्ये आम्ही त्या महिलांना त्यांचं स्वतःचं ब्रँडिंग, त्यांचा स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर त्या पॅकेटवरती येतो. म्हणजे त्यांचं स्वतःचं ओन प्रोडक्ट, त्यांचं स्वतःचं ओन प्रोडक्ट होऊन जातं कमीत कमी खर्चात. अच्छा. मग साधारण इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती लागते? फक्त 5,000 रुपये. तर मंडळी, फक्त 5,000 रुपयात तुम्ही स्वतःच्या ब्रँडचा सॅनिटरी नॅपकिनचा व्यवसाय चालू करू शकणार आहात. हा, आणि मॅडम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 5,000 रुपये इनिशियलला सुरुवातीला खर्च आहे, मात्र 5,000 रुपयाचे हे डबल प्रॉफिट होतं. बघा, सोने पे सुहागा. हा, कारण त्यांना आम्ही पॅकेट्स, ब्रँडिंग, आतले पॅड सगळं अगदी अर्ध्यातल्या अर्ध्या किमतीत देतो, कारण हे आपलं ओन होम मॅन्युफॅक्चरिंग आहे. इन हाऊस प्रोडक्शन असल्यामुळे ह्या ताईला हे शक्य झालेलं आहे की ती आपल्यासारख्या अनेक स्त्रियांची मदत करणार आहे. आणि माझ्या चॅनल थ्रू ज्या कोणी येतील त्यांना ती भरघोस असं डिस्काउंट देखील देणार आहे. मग ते तुमचं इनिशियल इन्व्हेस्टमेंट असू दे किंवा वेगवेगळ्या तऱ्हेचे पॅड घेणं असू दे. हिचं जे स्वतःचं ओन ब्रँड आहे लवली लॉ, त्याच्यावरही छान अशी ऑफर आणलेली आहे. ताई, ऑफर काय आहे तू सांग. हे जे तुम्ही जे आता ऑर्गॅनिक आणि बायोडिग्रेडेबल पॅड्स बघितला ज्याचा डेमो, तर ह्याच्यामध्ये 6 पीसचं हे पॅकेट येतं. ह्याचे MRP 80 रुपये आहे. मात्र हे जे कोणी तुमचा व्हिडिओ बघून आपल्याशी संपर्क करणार आहेत त्यांना फक्त 50 रुपयाला हे पीस मिळणार आहेत. आणि जर तुम्ही मार्केटवाले सुद्धा जर पीस बघितला तर त्याची कॉस्टिंग सुद्धा जवळजवळ 56 रुपये 59 रुपये असते. आणि ते प्लास्टिक वाले पॅड्स असतात. मात्र आपले ऑर्गॅनिक पॅड्स आहेत ते तुम्हाला फक्त 50 रुपयामध्ये मिळतात. फक्त आपली कंडिशन एकच आहे, एक पॅकेट कोणाला पाठवणं शक्य होत नाही, त्रासदायक पण असतं ते समोरच्याला घेणं, कुरिअरचे चार्जेस देणं. तर आपण काय सांगतोय की फक्त मिनिमम तुम्ही सुरुवातीला ऑर्डर 10 पॅकेटची करा, 500 रुपयामध्ये तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मध्ये मिळणार आहे, जे तुमचा व्हिडिओ बघून येणार आहे. खूप छान. तर मंडळी, ह्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी मी स्क्रीनवर हिचे नंबर देते, तिला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तर मिनल हे खूप छान असं कार्य करते खास महिलांसाठी, आणि छान तिने असं हे सोल्युशन आणलेलं आहे महिलांच्या हायजीनसाठी. तर तिला तुम्ही सपोर्ट करा, तिच्याकडून छान असे प्रोडक्ट घ्या. मीही तुला माझ्याकडून तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते. थँक्यू सो मच मॅडम. सर्वांना नमस्कार. तर म्हणजे आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, उपयुक्त देखील वाटला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा आणि या मिनल ताईला नक्कीच सपोर्ट करा. लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय. तर ज्योती, या हेरंबा हेल्थ केअर विषयी तुझा काय एक्सपिरियन्स आहे? हे प्रोडक्ट म्हणजे खूपच छान आहे, नेहमी वापरते. व्हाईट डिस्चार्ज आणि युरिन लिकेज साठी जो प्रॉब्लेम होतो त्याच्यासाठी हे पॅड खूपच छान आहे.
मी ना? नेहमी वापरते आणि मी ट्रॅव्हलिंगला पण मी जाते ना तेव्हा पण मी माझ्या बॅगेमध्ये असतातच Wow. आणि याचा खूप फायदा होतो आणि खूपच छान आहे. थँक्यू. आता आपल्याकडे या दुसऱ्या हॅपी कस्टमर आहेत दर्शना. दर्शना, तुझा काय एक्सपिरियन्स आहे? माझा पण खूप छान एक्सपिरियन्स आहे, कारण का ह्या ज्या मी म्हणजे पिकनिकला जाते, ट्रॅव्हलिंग करते, हो, तर तू बरंच त्या travel करत असते. ह्या पॅन्टी घेऊन जाते. पण ह्या दिवसभरामध्ये मला याच्यामध्ये काही त्रास होत. खूप छान आहेत प्रोडक्ट हे. आपण ह्याच्यामध्ये निकर पण म्हणजे घालायची गरज नाही याच्यामध्ये. आणि सेफ आहे. हा, सेफ आहे आणि जीन्स वगैरे पण घालून आपण बिंदास याच्यामध्ये पिरियड जरी आला तरी ते लिकेज होत नाही याच्यामध्ये. एवढं सुंदर प्रोडक्ट आहे. थँक्यू तुम्हा दोघींना. तर मंडळी, आपल्याकडे ह्यांचे अजून एक हॅपी कस्टमर आलेले आहेत आणि ते भोपाळ वरून आलेले आहेत. नमस्कार दादा. जी नमस्कार। हाइजीनिक सही प्रोडक्ट इस्तेमाल करना है, यूज करना है, तो हमें इस कंपनी का इस्तेमाल करना चाहिए और हम कंटिन्यू काफी समय से कर रहे हैं हम इसको। अच्छा. और हम कंटिन्यू भोपाल से यहाँ आते रहते हैं और हम प्रमोशन भी करते हैं कि इस क्वालिटी का प्रोडक्ट सभी वुमेन्स को यूज करना चाहिए। और इसमें कई प्रकार के हाइजीनिक प्रोडक्ट है। एनियन चिप का प्रोडक्ट जो है वो तो बेस्ट क्वालिटी का इम्पोर्टेड है और हमारी कंपनी भी प्रमोट करती है इसे सर्टिफिकेट को। वुमेन्स को यूज भी करना चाहिए। काफ़ी जो इससे होने वाले जो रिसर्च है, जो प्रॉब्लम्स है, काफ़ी प्रॉब्लम्स का सोल्यूशन मिलता है इससे। साल पहले सर्च किया था, तब हमें मेम्स के बारे में पता चला कि ये स्टार्टअप को भी सपोर्ट करते हैं। अपनी ओन ब्रांडिंग अगर आपको अपना कराना तो उस पर भी सपोर्ट करते हैं। यानी मिनिमम पैसे पे आप अपना ब्रांड स्टार्ट कर सकते खुद हैं। का बिजनेस स्टार्ट हाँ, स्टार्ट कर सकते हैं। अगर आपको अगर लगता किसी है को मतलब न्यू स्टार्टअप करना है तो हाँ, तो मैम का सपोर्ट है। और कम, अगर आप स्टार्टअप का मतलब ये भी होता है ज्यादा पैसे खर्च करने पड़ेंगे, बराबर है। तो ऐसा बिल्कुल है नहीं। आप मिनिमम से स्टार्ट कर सकते हैं। आपकी जो पॉकेट साइज जो आपके अलाउ करे उससे आप स्टार्ट कर सकते हैं। भोपाल में हम लोग आनंद नगर से रहने अच्छा। वाले हैं। धन्यवाद जी, थँक्यू। तर महिलांनो स्वतःचा व्यवसाय चालू करायचा तर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा। बेस्ट ऑफ लक।